शेतकरी मित्रांनो, पान पिवळसर पडते, शिरा हिरव्या राहत आहेत, त्यामुळे या पोषक तत्वाची कमतरता असू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. 17 दिवस 17 पोषक तत्व या सिरीजमधले आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दिवस 7वा पोषक तत्व म्हणजे दुय्यम पोषक तत्व, तो म्हणजे आयरन. आयरन आपल्या झाडाच्या व जमिनीसाठी खूप महत्त्वाचा पोषक तत्व आहे. तुमचा क्लोरोफिल तयार करण्यासाठी म्हणजे पानांमध्ये हिरवळ ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा पोषक तत्व आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा म्हणजे फोटोसिंथेसिसचं काम चांगल्या पद्धतीने करतो. नंतर तुमचं अन्न निर्मितीचं काम म्हणजेच ऊर्जा निर्मितीचं काम, अन्न तयार करण्याचं काम आयरन खूप चांगल्या पद्धतीने करतो. एन्झाईम ॲक्टिव्ह करण्याचं काम आयरन चांगल्या पद्धतीने करतो. झाडाची आरोग्य व निरोगी ठेवण्याचं काम आयरन चांगल्या पद्धतीने करतो. शेतकरी मित्रांनो, आयरनची कमतरता आपण कशा पद्धतीने ओळखली जाऊ शकते, तर शेतकरी मित्रांनो, आयरन हा इमोबाईल न्यूट्रिएंट आहे. तो आधी नवीन पानांवर त्याची कमतरता भासते, म्हणजे नवीन पानं ही पिवळसर पडतात आणि काही काही ठिकाणी तुम्हाला पानं ही आधी हिरव्या असतात, पण मधातला भाग पिवळसर आढळतो. वाढ मंदावते. शेतकरी मित्रांनो, अशा कमतरतेमुळे तुम्हाला आयरनची डिफिशियन्सी तुम्हाला तिथं जाणवून येते. तर मग तिची डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी म्हणजे आयरनची कमतरता भरून काढणं, आयरन आपण ड्रिप मार्फत किंवा फवारणी दरम्यान तुम्ही चिलेटेड फेरस किंवा फेरस सल्फेट या सोर्सामार्फत तुम्ही आपलं इतर मायक्रोन्यूट्रिएंट मार्फत आपण आयरनची कमतरता भरून काढू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा पोषक तत्व नक्कीच समजला असेल आणि तुमच्या पिकात कशा पद्धतीने कमतरता भासून येते त्या पद्धतीने तुम्ही या पोषक तत्वाची गरज पूर्ण करू शकतात. अशी नक्कीच याचा वापर करा आणि योग्य पद्धतीने तुमच्या उत्पन्नात भर घाला. तर शेतकरी मित्रांनो, असेच या नवीन आपली 17 दिवस 17 पोषक तत्व सिरीज पाहण्यासाठी आत्ता चॅनलला फॉलो करून घ्या. शेतकरी मित्रांनो, पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत राहू.